शक्तीचा अवतार असणारी निवृत्ती ज्ञानदेव व सोपान या भावंडाची लाडकी असणारी बहीण म्हणजे संत मुक्ताई. महाराष्ट्राच्या संत परंपरेत संत मुक्ताईशिवाय गजरच पूर्ण होत नाही. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई ही साक्षात दिव्यत्वाची 4 रूपे. माता रुक्मिणी व विठ्ठल पंतांचे मातृपितृत्व धन्य करणारी ही 4 भावंडे. आई वडिलांच्या देहत्यागानंतर आपल्या भावंडाची जणू मुक्ताई माऊलीच झाली. संत ज्ञानदेवांनी समाधी घेतल्यानंतर ज्येष्ठ बंधू निवृत्तीनाथ मुक्ताईंना घेऊन तीर्थयात्रा करण्यास निघाले. ते तापी नदीच्या तीरावर आले असता अचानक वीज कडाडली. संत मुक्ताई प्रचंड विजेच्या प्रवाहात लुप्त झाली. मुक्ताबाईची समाधी जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे आहे. पंढरीच्या वारीत मानाचे स्थान असलेल्या आदिशक्ती मुक्ताईच्या पालखी सोहळ्याला 315 वर्षाची परंपरा आहे. प्रत्येक वर्षी जवळपास 700 किलोमीटरचा लांबचा प्रवास करत तब्बल 125 दिंड्यांसह मुक्ताईचा पालखी सोहळा मुक्ताईनगर ते पंढरपूर प्रवास करतो. ज्याप्रमाणे 8 वर्षाची मुक्ताई 1400 वर्षाच्या चांगदेवाची गुरु बनली, त्याचप्रमाणे वारीत चालताना मुक्ताईचा गुरुपदेश आपल्याला सुद्धा मिळेल या भावनेने वारकरी मुक्ताईच्या पालखी सोहळ्यात सहभागी होतात.
शिवा गुण गौरव अनुभवा आम्ही जाणो तुझं. जीव व शिव दोघांचाही विसावा असणारा हा सावळा विठ्ठल सत्य सत्य जनार्दन आहे, सत्य सत्य नारायण आहे, सत्य सत्य आमचे धन आहे. या त्रिभुवनामध्ये या सावळ्या विठ्ठलासारखा कोणी पाहिलं नाही व ऐकलंही नाही असं वेदशास्त्र पुराण कथन करतात. पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ कोणाला नसते. श्रीकृष्ण परमेश्वर योगेश्वर असलेला माझा पांडुरंग निर्गुण निराकार आहे आणि तरीही पंढरपुरी जाऊन त्या सावळ्या परब्रह्माचे दर्शन घेण्याची ओढ माझ्या मनाला सुद्धा लागली आहे. देखे लेंगे माये पंढरी पाटिणी हे त्या सावळ्याचे सगुण रूप आणि पुंडलिका अंगणी त्याच्या अंगणात विटेवर उभा विठ्ठलराज आपल्या निर्गुण स्वरूपात उभा आहे. तो केवळ आपल्या भक्तांसाठी निज भक्तांच्या विश्रामाचं स्थान असणारा देवाधिदेव पुरुषोत्तम असणारा तो सावळा भगवान शंकराचा आत्मा असणारा राम आहे. त्या सावळ्याच्या भेटीची ओढ मला लागली आहे. चला तर मग माझ्या सवे आपण नाचत गाजत पंढरीला जाऊया. राजे कैवल्याचा पुतळा चैतन्याचा जिव्हाळा साधकांचा मायबाप व सर्वाभूती सुखरूप असणारे भक्त करुणाकर संतश्रेष्ठ माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज. अवघ्या 16 वर्षाच्या लहान वयात माऊलींनी कर्मयोग ज्ञानयोग व भक्तियोग सांगणाऱ्या ज्ञानेश्वरीची रचना केली. जीव ब्रह्म ऐक्याच्या तत्वज्ञानाच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा अमृतानुभव ग्रंथाची रचना केली. चांगदेव पाशष्टी या ग्रंथाद्वारे त्यांनी चांगदेवाचे गर्वहरण करून त्यांना उपदेश केला. हरिनामाचे महत्त्व सांगण्यासाठी हरिपाठाची रचना केली. विश्व हा ज्याचा आत्मा आहे त्या विश्वात्मक देवाकडे विश्वकल्याणासाठी असाधन रूपी प्रार्थना केली. वारीची परंपरा माऊलीच्या घरात पूर्वीपासूनच चालू आहे. त्यांचे वडील विठ्ठलपंत पंढरीचे वारकरी होते. पूर्वीच्या काळी तुकोबारायांचे वंशज एकाच पालखीत माऊलींच्या पादुका व तुकोबारायांच्या पादुका एकत्रित नेते. कालांतराने माऊलींचा पालखी सोहळा वेगळा सुरू झाला. शिंद्यांचे सरदार हैबतराव बाबा आरफळकर, शितोळे सरकार, बाबासाहेब आजरेकर, मल्लप्पा महाराज वास्कर यांच्या पुढाकाराने माऊलींच्या पालखीला भव्य दिव्य स्वरूप प्राप्त झाले. आज माऊलींचा पालखी सोहळा जवळपास 21 दिवसांचा 270 किलोमीटरचा पायी प्रवास करत आळंदीहून पंढरपूर येथे पोहोचतो. सध्या माऊलीच्या पालखी सोहळ्यात जवळपास 500च्या वर दिंड्यांसह 5 ते 7 लाख वारकरी सहभागी होतात. माऊलींसह वारीत चालणे ही प्रत्येक वारकऱ्यांसाठी दिव्य अनुभूती असते.
जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. मी ज्ञानदेवी. माझ्या आईचे नाव रुक्मिणी व वडिलांचे नाव श्री विठ्ठलपंत. विठोबा आणि रखुमाई हे माझे आई वडील. त्यामुळे अभंग रचना करताना सुद्धा मी बाप रखुमा देवीवरू अशी नाममुद्रा धारण केली. यामध्ये मला माझ्या देहाच्या आई वडिलांचाही उल्लेख करायचा आहे आणि साऱ्या जगाचे असणारे आई बाप जे पंढरपुरी स्थित आहे असे श्री विठ्ठल रुक्मिणी यांचाही कृतज्ञतापूर्वक उल्लेख करायचा आहे. माझे गुरु असणारे माझे मोठे बंधू सद्गुरु श्री निवृत्तीनाथ महाराज, भगवान आदिनाथापासून आलेली बोधाची, ज्ञानाची, भक्तीची परंपरा निवृत्तीनाथांनी माझ्यापर्यंत पोहोचवली. नाथ सांप्रदायिक असताना सुद्धा त्यांनी मला श्री विठ्ठल हे दैवत देव केलं. पंढरपुरी असणारा, साऱ्या जगाचा बाप असणारा विठोबा आहे तरी कोण? हा विठोबा दुसरा तिसरा कोणी नसून द्वारकेला जो कृष्ण होता तोच श्रीकृष्ण त्याची सर्व सामग्री घेऊन पंढरपूरला आला. जेव्हा तो राम होता तेव्हा आम्ही त्याच्या सोबत होतो. जेव्हा तो कृष्ण होता तेव्हा आम्ही त्याच्या सोबत होतो. आता तो विठ्ठल आहे तेव्हा आताही आम्ही त्याच्या सोबत आहोत. त्या विठ्ठलावर जीव भाव ओवाळून काया वाचा मनी सर्वस्वी उदार बाप रखुमा देवीवरू असा मी वारकरी आहे. माझ्या आई वडिलांपासून वारीची परंपरा असल्याने नाचत गाजत भजन गात पंढरपूरला जाणं ही माझी अत्यांतिक आवड आहे. म्हणूनच माझी जीवची आवडी पंढरपुरा नेईन गुढी, हातात पताका घेऊन पंढरपूरला जाऊन सावळ्या विठ्ठलाच्या भेटीसाठी.